नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजे 4 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. नंदिनी दरवाजा उघडते तेव्हा समोर गुड्डू उभा असतो आणि तो घरी जाण्यासाठी निघालेला असतो. तेव्हा गुड्डू म्हणतो, मी घरी चाललो आहे नंदिनी भाऊजी, आणि पिंकीला मी तुमची आणि जीवा भैयाची रामकहाणी सगळी सांगितली आहे. तेव्हा पिंकी मला म्हटली, मी तुझ्यावर काही नंदिनी भाऊजीसारखी रागवणार नाही, तर तू घरी परत ये. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही अशी रिकाम्या पोटी का चालले? या ना मध्ये, मी काहीतरी तुम्हाला आधी खायला बनवते, मग तुम्ही जा. तेव्हा गुड्डू म्हणतो, तुम्ही आता 5 पक्वान जरी दिले, पण मग आता इथे जीवा भैया नाही ना, तर मला ते अजिबात गोड लागणार नाही. आणि म्हणता ना की पोटामध्ये कुठली गोष्ट राहत नाही. जीवा भैया कधीच खोटे नव्हते, त्यांनी कधीच खोटेपणा नाही केला. तो हळदी कुंकूच्या दिवशी जो व्हिडिओ व्हायरल झाला होता ना, तो जीवा भैयानी नव्हता केला, तो माझ्याकडनं झाला होता, शराबच्या नशेमध्ये. तेव्हा नंदिनी म्हणते, काय? पण जीवा तर म्हटलं त्यांच्याकडनं झालं आहे. तर गुड्डू म्हणतो, एवढंच नाही, दुसऱ्यांदा पण माझ्याकडनं चुकी झाली होती. ते बुकेसोबत तुम्हाला एक चिठ्ठी आली होती आणि ती जीवा भैयानी नव्हती लिहिली, ती खरंच आली होती, माझ्याकडनं पाण्यात पडली होती. मी सांगितल्यानंतर जीवा भैयाने ती चिठ्ठी लिहिली होती. तेव्हा नंदिनीला आठवतं, जीवा सांगण्याचा प्रयत्न करत होता, चिठ्ठी पाण्यात पडली. नंदिनीने ते काही ऐकून नाही घेतलं. नंतर गुड्डू म्हणतो, जिस घटना की वजह से जीवा भैया यहाँ से गए है ना, उसके कसूरवार भी हम हैं. जीवा भैयांनी तुम्हाला शराब नाही पाजली, ती तर मी माझ्यासाठी आणली होती आणि मी पाण्याच्या बाटलीमध्ये ओतली होती. तुम्ही ती पाणी समजून पिऊन घेतली. जीवा भैया तर मला नेहमी सांगायचे की शराब पिणं चांगलं नाही आहे. शराब पिल्यानंतर बायकोच्या हातचा कडू काढा प्यावा लागतो. त्यानंतर नंदिनीच्या पण डोळ्यात पाणी येतं. तेव्हा गुड्डू म्हणतो, हे सगळं जीवा भैयांनी, हे सगळं तुमच्यासाठी सजवलेलं गिफ्ट आहे. हे तुम्हाला पाहिजे तर घ्या, नाही तर कचऱ्यामध्ये फेकून द्या. माझे बाबूजी नेहमी म्हणतात की मनामध्ये काही ठेवायचं नाही, म्हणून मी आज मन मोकळं केलं. हात जोडून म्हणतो, मी आता येतो, पण आजपासून ना कोणी ब्लॉग बनवणार नाही, कोणी खिडकीच्या बाहेर उभं राहणार नाही आणि कोणी लिहिणार नाही #नंदिनी येणार. हात जोडून हम चलते म्हणतो आणि तिथून निघून जातो. तर नंदिनी तिथेच रडत उभी राहते. तर दुसरीकडे काव्या विक्रम काकांना विचारत असते, जीवा जेवला का? तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो जेवला, पण जीवासारखा नाही जेवला ग तो, अगदी भसाभसा जेवला. हे बघ, ताट दाखवतात, त्याला ठसका पण लागला ग काव्या. तेव्हा मी त्याला म्हटलो, अरे बाळा सावकाश, मी भरू का? तेव्हा तो म्हणतो, नका बाबा, आता समोरच्याकडनं भरवायची सवय नको आणि कशाचीच सवय नको. भीती वाटते का काव्या? प्रेम न मिळालेला व्यक्ती कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. तेव्हा काव्या म्हणते, नाही हो बाबा, असं काही वेडेवाकडा विचार करू नका तुम्ही, असं काही होणार नाही. विक्रम काका म्हणतात, काय माहीत, वेडी झालेली माणसं डोक्यात शहाणपणा घेऊन नाही ना वागत. मी त्याला म्हटलो, मी तुझ्याजवळ झोपू का बाळा? तेव्हा जीवा म्हटला, नका बाबा, कारण मी रात्रभर असे डोळे उघडे करून बघणार आहे. तुम्हाला माझ्याकडे बघून झोप लागेल का? त्यानंतर विक्रम काका खूप इमोशनल झालेले असतात, त्यांच्या डोळ्यातनं पाणी पण येतं. काव्या त्यांना खाली बसवते, पाणी देते आणि शांत करते. तेव्हा विक्रम काका म्हणतात, या वयात तरुण पोराचं असं बोलणं ऐकायचं का ग? तेव्हा काव्या पण वाईट वाटतं तिला, ती पण रडते. शांत व्हा बाबा, असे खचू नका ना बाबा, कारण नंदिनी ताई असं काही होऊच देणार नाही. नंदिनी ताई कायम असेल त्याच्याबरोबर. आत्ता थोडी गोंधळली आहे, मी बोलू का बाबा त्याच्याशी? तेव्हा विक्रम काका म्हणतात, तुझं ऐकेल तो? काव्या जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण जीवा काही बोलायला तयार नसतो. तो म्हणतो, नंदिनीबद्दल अजिबात मला काहीच बोलायचं नाही आहे, हरलो आहे मी. तेव्हा काव्या म्हणते, काय हरला तू? आपलं काय मिशन होतं, विसरलास का तू? लग्नासाठी काही पण. तेव्हा जीवा म्हणतो, हे फक्त बोलण्यापुरतं ठीक आहे का? आपण काही जरी केलं ना तरी निर्णयाचे धागेदोरे त्यांच्या हातात आहे, आपण फक्त कठपुतली आहे. हरलो आहे आता मी. तेव्हा काव्या म्हणते, जीवा देशमुख हरला आहे? जो मुलगा आत्तापर्यंत जगाला सांगत होता मी हरूच शकत नाही, तो हरला आहे. रम्या जेव्हा मला बोलली होती पारचं आणि तिचं लग्न होणार आहे, गुरुजींनी भागीत केलेलं आहे, तेव्हा तू माझी समजूत काढली होती. नंदिनी ताईशी बोलण्याचा प्रयत्न केला, नाही झालं. पारशी बोलण्याचा प्रयत्न केला, नाही. शेवटी मी तुला फोन केला. तू काय सांगितलं होतं मला? तेव्हा जीवा म्हणतो, मला नाही आठवत आहे, असं म्हणून तिथून निघून जातो. काव्या परत जीवाजवळ येते आणि म्हणते, नाही आठवत तुला? युशुकूबद्दल तूच मला सांगितलं होतं ना? जीवा म्हणतो, असं काही नसतं ग, नको ऐकू ते, नको विश्वास ठेवू त्या गोष्टी. तू मला होप्स दिले, त्यानंतर ती सिच्युएशन तशी व्हायला लागली. जेव्हा माझा बोका हरवला होता ना, तेव्हा मी खूप रडत होती.
त्यानंतर पार्थनं मला जवळ घेतलं, शांत केलं. त्यांनीच मला घट्ट मिठी मारली ती. हे सगळं बोलणं पार्थ लांबून ऐकत असतो. काव्या म्हणते, ऑफिसमध्ये मीडियावाले आले होते, नको ते प्रश्न विचारले, इतके घाणेरडे प्रश्न विचारले होते. तेव्हा पार्थनेच त्यांना सांगितलं, काव्याशी नीट प्रश्न विचारा, बायको आहे ती माझी. हीच तर ती मॅजिक आहे ना जीवा. ही गोष्ट माझ्याकडे असेल तर मी खुश होईल, असा विचार न करता मी खुश आहे कारण माझ्याकडे ही गोष्ट आहेच, असा विचार करणं म्हणजे यशस्वी होणं जीवा. जीवाचा हात हातात धरते आणि त्याला सांगते, यू नो व्हॉट, हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे झुकायला भाग पाडतो, आपल्या हातावरच्या रेषांना वळायला भाग पाडतो, अशक्य लव्ह स्टोरी शक्य होण्यासाठी भाग पाडतो. तेव्हा जीवा म्हणतो, तुला काय वाटतं, मी हे सगळं काही केलं नसेल? सगळं करून बसलो आहे. तुला माहिती आहे ना मला प्रॉन्सपासून ॲलर्जी आहे, माझा जीवसुद्धा जाऊ शकतो. पण नंदिनीला माझं प्रेम कळावं म्हणून मी ते सुद्धा खाल्ले. काव्या म्हणते, जीवा. तर जीवा म्हणतो, अजून काय करायला हवं सांग ना तू. मी जेव्हा निघालो तेव्हा साधं तिने अडवलंसुद्धा नाही मला. आपण ज्या मागे धावतोय ते आपल्याला मिळणारच का? कस्तुरीच्या शोधात हरण जसं धावतो तसं मरून पडणार आहोत आपण. नंतर जीवा ढसाढसा रडतो. तेव्हा काव्या त्याला शांत करते. अरे काय करतोय जीवा, शांत हो, तू खाली बस बरं. नंतर तिथे खुर्ची असते, त्याच्यावर बसवते, त्याला पाणी देते. तुला आपल्या आयुष्याचा फंडा सांगू, आपल्या आयुष्याचं ब्रीद वाक्य सांगते, ऐकशील? जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच. जेव्हा आपले पार्टनर आपल्याला स्वीकारतील तेव्हा आपल्या आयुष्यात छान वीकेंड येणार आहे, जो आपण सगळे एन्जॉय करणार आहोत. विश्वास ठेव जीवा, कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनर्सनेच आपल्याला शिकवलं आहे ना. हो ना? तेव्हा जीवा पण हो म्हणतो. तर हे सगळं बोलणं ऐकून पार्थला पण छान वाटतं, त्याच्या पण चेहऱ्यावर छान स्माईल असते. तेव्हा पार्थला आठवतं की नंदिनी आणि त्याच्यामध्ये फ्रेंडशिप पण आहे. त्यानंतर तो गाडी काढतो आणि नंदिनीकडे जातो. तर नंदिनी आधी बाल्कनीत आलेली असते, ती कपडे काढत असते. त्याच वेळेला तिची ओढणी खाली उडून येते. तेव्हा तिला जीवाची आठवण येत असते. याआधी पण अशी ओढणी खाली उडून आली होती आणि जीवाच्या अंगावर ती पडली होती. नंतर नंदिनी खाली येते ओढणी घेण्यासाठी. तेव्हा समोरून पार्थ आलेला दिसतो. तो म्हणतो, कशा आहात नंदिनी, घाबरू नका, मी आज जीवाचा भाऊ म्हणून नाही तर तुमचा मित्र म्हणून इथं आलो आहे. लग्नानंतर आपण आपल्या पार्टनरचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायचो, पण त्यांनी हवा तसा रिस्पॉन्स दिला नाही. तेव्हा तुम्ही बावरलेल्या, मी गोंधळलेलो. आपण रूमच्या बाहेर निघायचो, कॉफी घेऊन आपण एकमेकांसमोर बसायचो मित्र म्हणून, आठवते? माझ्या मनात तुमच्याबद्दल कधीच वेडावाकडा विचार आला नाही, पण तरी मनात कुठेतरी भीती वाटायची. जीवाने किंवा काव्याने आपल्याला दोघांना असं एकत्र पाहिलं तर त्यांना काय वाटेल आणि काही गैरसमज करून घेतला तर? कारण आपल्याला पण भूतकाळ होतंच की आपण एकमेकांबरोबर बसतो, एकमेकांना धीर देतो, समजवतो. हे काव्या आणि जीवाला माहीत होतं, पण त्यांनी कधी चुकीचा अर्थ नाही काढला. नंदिनी म्हणते, हो, पण तुम्ही आज हे का विचारताय? तेव्हा पार्थ म्हणतो, मी आज काव्याला आणि जीवाला एका घरात एकत्र बघितलं आणि त्यांचं बोलणं पण ऐकलं. काव्याने जीवाला थोपटलं ते पण बघितलं. गेले कित्येक दिवस मला ज्या क्षणाची भीती वाटत होती, मी ती सिच्युएशन फेस करायला घाबरत होतो. जेव्हा कधी ते माझ्या डोळ्यासमोर येतील तेव्हा मला एकच गोष्ट आठवेल, 16 डिसेंबरचे ते फोटो, कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं ना आपल्यासाठी. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या सकाळी उठलेली असते आणि त्या बोक्यासोबत ती बोलत असते, तुला मॉर्निंग किस पाहिजे? तर तो बोका मागे मागे सरकतो. त्यानंतर काव्या त्याच्या मागे मागे जाते तर समोर पार्थ बसलेला असतो आणि दोघांची टक्कर होते. काव्या म्हणते, ए बोकुडी. तर दुसरीकडे नंदिनी खिडकी उघडून बाहेर बघत असते. बाहेर कोणीच नसतो. तेव्हा तिथे नंदिनीची आई येतात आणि त्या म्हणतात, खिडकी बंद करतात. आता कशाला खिडकी उघडते? वाऱ्याने आपली दिशा बदलली, बाहेर सगळा रखरखाट आता. तर दुसरीकडे पार्थनी नाश्ता आणलेला असतो जीवासाठी. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.